जय शिवराय मित्रांनो, आज आहे 1 ऑक्टोबर आणि 1 ऑक्टोबरच्या या लाईव्हमध्ये आपण थंडी संदर्भामध्ये आणि येणाऱ्या 4-5 तारखेच्या पावसासंदर्भात अपडेट देतोय. मित्रांनो, सध्या आजच्या सुद्धा तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांचा लखलखाट पाहायला मिळतोय. तिथे पाऊस चालू आहे. त्यामध्ये नागपूर जिल्हा अग्रेसर आहे, पण व्याप्ती तुम्हाला सांगितलंय मी, इथे फक्त 25% भागांना तो पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक विनंती असेल, राज्यातल्या पेरण्या सुद्धा पावसामुळे थोड्या लांबल्या जरी असल्या तरी त्या वेळेतच होतील. कुठल्याही प्रकारचे यांना अडथळे येणार नाहीये. त्या संदर्भात देखील आपण आज उल्लेख करणार आहोत. पण आता काय झालंय, चिबडलेत शेत आणि चिबडल्याच्या नंतर त्या चिबडलेल्या रानामध्ये आपल्याला व्यवस्थित असं पेरणी करायची असेल तर थोडा वेळही लागू शकतो. आणि आपला जो काही हा लाईव्ह आहे, आता पावसाचं किंवा घाबरण्यासारखं मोठं शेड्यूल नाहीये, त्यामुळे कधी मधी घेतलाच जाईल. मात्र तुम्ही ऑनलाईन अपडेट राहत राहा, कारण की पाऊस गेल्याच्या नंतर सुद्धा पाऊस होत असतो हे तुम्हालाही माहिती आहे. त्याचे सुद्धा अपडेट आपण ह्या चॅनलवरती, ह्या फेसबुकवरती देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. माझे मॅसेज सुद्धा तुम्हाला येत राहतील आणि येणाऱ्या 2026च्या मान्सून संदर्भात देखील आपण यंदाच्या उन्हाळ्यात पुन्हा आपल्या अभ्यासाची ट्रेनिंग जी आहे ती मोठी वाढवणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातले बरेचसे जिल्हे जे आहेत ते आपल्याला कनेक्ट करता आले आहेत यंदाच्या वर्षी सुद्धा. पण आता गाव पातळीवरती आणि तालुका पातळीवरती आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये फोकस करायचा आहे. व्हिडिओला मी सुरुवात केलीच आहे, पण चांगली एक आनंदाची बातमी पुन्हा आजच्या व्हिडिओ देतोय. आपल्याला प्रत्येक तालुक्यानुसार आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार व्हॉट्सअपच्या ग्रुप देखील बनवायचे आहेत आणि ह्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमधनं एक अध्यक्ष निवडायचा आहे, जो की प्रामाणिकपणे आपला मेसेज आपला लाईव्ह पाहून का होईना तिथे टाकत जाईल, किंवा त्या भागामध्ये ज्यावेळेस आपले दौरे असतील किंवा कार्यक्रमाचं नियोजन असेल त्याच्याच अंडरवरती होणार आहे. त्याचं नाव सुद्धा त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला वाढवायचं आहे. मित्रांनो, ही सगळी पद्धत आपल्याला आहे. तर आता महाराष्ट्रामध्ये सध्या जो काही पाऊस पडतोय 5 गावांना 10 गावांना, हे तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की टेम्परेचर दिवसा वाढेल आणि त्या टेम्परेचरमुळे काळेकुट्ट ढग येतील आणि तिथे जो 10-5 गावांना फटकारा 4-2 थेंब किंवा काही